10 ऑक्टोबर रोजी अहमदपूर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे। त्याबद्दल अहमदपूरमध्ये येणार आहेत। या मैदानाची पाहणी नुकतीच आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेली आहे। सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत आमदार साहेब, त्यांच्याकडे आपण जाऊया। कशा पद्धतीची सुरुवात झालेली आहे? अजितदादा पवार यांचं आगमन कसं होणार आहे इथे? अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अहमदपूर तालुक्यामध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। साधारणतः ते 2:30 वाजेपर्यंत अहमदपूरमध्ये येणार आहेत। आल्यानंतर इथे जे आपल्याला बॅरेजेस मंजूर केलेत त्या बॅरेजेसचं या ठिकाणी भूमिपूजन होईल। तिथून परत येतील। इथं प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण सोहळा होईल, नगरपालिकेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा, आणि शेवटी मग या ठिकाणी उद्घाटन घोषित आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। दादांसोबत इतर कोणते नेते आहेत? आणखी मुंडे साहेब आहेत, संजय भाऊ बनसोडे आहेत, काय खात्याचे त्या मंत्री आले तर त्यांनाही निमंत्रित केलं आम्ही। आता कोण कोण येते त्यांची शेवटी, कारण आता इलेक्शन जवळ आल्यामुळं सगळ्याची धावपळ चालू आहे। आपण जे लोक येण्यासारखे आहेत आणि ज्या डिपार्टमेंटचे आहेत त्यांना सगळ्याच बोलावं लागेल ना आपल्याला। दादा आल्यानंतर जिल्हा परिषद शाळेचं मैदान आताच तुम्ही पाहणी केलेली आहे। या मैदानावरती किती लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे? पण 10 ते 15,000 10 ते 15,000 लोकांची व्यवस्था करतात। शेतकऱ्यांच्या महत्वाच्या काही मुद्द्यावरती याच्यामध्ये काही तोडगे सांगतात ना, सांगितले। आता तोडगा म्हणजे काय, कालच रात्री GR पडला। आम्ही सतत सांगत गेलो जिल्हाधिकारी महोदयाला। पाऊस ज्या झाला 1100 पर्यंत पाऊस केला आपल्या भागामध्ये। त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला, मुंडे साहेबांना निवेदन दिलंच होतं। आणि गतवर्षीचे देखील आपले सोयाबीन आणि कापसाचे पैसे पूर्ण आपल्याकडे चाकूर आणि अहमदपूरचे शेतकऱ्याच्या नावावर पडलेले आहेत। आणि यावर्षी जे नुकसान झालेलं आहे त्याचे देखील आता रात्री GR निघालाय आणि ते देखील आता वाटप होणार आपल्याला। मागच्या 15-20 दिवसापासून मी मतदारसंघामध्ये चाचपणी करतोय। बऱ्याच प्रमाणावर शेतकरी फक्त शेतीच्या पिकांना भाव नाही म्हणून नाराज व्यक्त करत आहेत। तर हा मुद्दा दादांकडे आपण मांडाल, कशा पद्धतीने मांडणार आहे, त्याच्यावर काय तोडगा? मागल्या काळामध्ये सोयाबीनचा भाव कमी झाला होता, त्याचे कारण वेगळे आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सोयाबीन दुसऱ्या देशामध्ये खूप पिकलं होतं आणि ह्याचे रेट जे आहेत ते बेशुअर म्हणजे पेंडावर ठरले जातात। हे जरी असलं तरी आमची सरकारची भूमिका असते की शेतकऱ्याला अशा प्रसंगात आपण मदत करायला पाहिजे। म्हणून आपण यावर शासनाच्या निदर्शनास आणून दिलं। म्हणून सोयाबीनचं हेक्टरी 5,000 आणि 2 हेक्टरचे 10,000 रुपये आमच्या दोन्ही तालुक्याच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत। दुसरं की सोयाबीनच्या संदर्भात सरकारने या ठिकाणी खरेदी केंद्र चालू करायची घोषणा केली आहे। आपल्या तालुक्यामध्ये अहमदपूरच्या 4, शिरूर ताजबंदला 3, अहमदपूरला 1 आणि साताऱ्याला 3 सोयाबीन खरेदी केंद्र चालू केले। चाकूर तालुक्यात देखील केलं, त्याला परमिशन आलेत। सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की ऑनलाईन आपण सगळ्यांनी करून घ्यावं। 4,890 रुपये त्याचा हमी भाव सरकारने काढलाय। तसं बघितलं तर तो देखील कमी आहे, पण काही काळात नाही थोडासा आपल्याला दिलासा भेटलेला आहे। त्याच्यामुळे सरकारचं आम्ही लक्षात आणून दिलंय। आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करत आहोत आणि पुढे अशा गोष्टी झालेल्या आहेत की होणार नाही याची आम्ही सरकार म्हणून आम्ही काळजी घेणार आहोत। आवाज बहुजनांचा।